ओम नमो भगवते वासुदेव नमः. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा, ऐश्वर्य जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना असे म्हणून आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण श्रीकृष्णांचा म्हणजे वासुदेवाच्या मंत्राने सुरुवात केली. पण तुम्हाला माहीत आहे का की हे दिव्य सहस्रनाम कुठून आले आहे? तर आपण श्रीकृष्ण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. हिंदू धर्मातील हे आपले देव आहेत. विष्णूंचा 8वा अवतार आणि वैष्णव पंथातील सर्वोच्च देवता म्हणून त्यांची पूजाही केली जाते. कृष्ण हा संरक्षण, करुणा, माया आणि प्रेमाचा देव असून ते भारतीय देवतांमध्ये सर्वात लोकप्रिय आहेत. हिंदू तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र कसा निर्माण झाला? आपण त्या काळी नव्हतो, त्या काळी टेप रेकॉर्ड नव्हते. तर हा दिव्य सहस्रनामाचा जन्म कसा आणि कधी झाला हे आपल्याला माहीत आहे का बरं? तर कुरुक्षेत्रावर कोणी नोट्स घेतले असतील? मग विष्णू सहस्रनाम आपल्यापर्यंत कसे पोचले असेल बरं? कधी विचार केला आहे का आपण या गोष्टींचा? आपल्याला माहीत असलेली गोष्ट, भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर होते. युधिष्ठिर समोर, श्रीकृष्ण साक्षीला होते, वेदव्यास उपस्थित. भीष्मांनी विष्णूंची 1000 नावे सांगितली आणि आपण हे जाणतो. पण एक प्रश्न कधी मनात आला आहे का? त्या भयान रणांगणावर बाणांच्या शय्येवर बसून कोणी नोट्स घेतले असतील बरं? कागद होता का त्यावेळी? लेखणी होती का? कोणी लिहिले होते? इथे सुरू होते ही गोष्ट जी तुम्ही आजपर्यंत कधी ऐकली नसेल. भीष्मांनी सांगितले पण कोणी लिहिले हे माहीत नव्हते. भीष्म पितामह जेव्हा विष्णूंचे सहस्रनावे सांगत होते तेव्हा तिथे असलेले सगळे, युधिष्ठिर, 5ही पांडव, श्रीकृष्ण, वेदव्यास सगळे डोळे मिटून तल्लीन होऊन ऐकत होते. भीष्माने सांगणे संपले आणि सगळ्यांनी डोळे उघडले. पहिला आवाज आला युधिष्ठिरेचा, थांबा, पितामहांनी 1000 नावे सांगितली. आपण सगळे ऐकत होतो पण कोणी लिहून ठेवले का? क्रम घेतला, सहस्रनाम हरवले. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. मग सगळ्यांनी श्रीकृष्णाकडे पाहिले. तुम्ही सांगा, तुम्हाला आठवत असेल. श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले, मी पण तुमच्यासारखाच ऐकत होतो, माझ्याकडेही उत्तर नाही. सगळे हतबल झाले. इतके मोठे ज्ञान आणि ते हरवणार? मग श्रीकृष्णाने सांगितले एक अद्भुत उपाय. श्रीकृष्णांनी सांगितला एकच मार्ग आहे, सहदेव. सगळे चकित झाले. सहदेव? 5व्या पांडवाला हे कसे शक्य होईल? श्रीकृष्ण म्हणाले, सहदेव हा आपल्यात एकमेव असा आहे जो शुद्ध स्फटिकाची माळ घालतो. स्फटिकाचा स्वभाव असा आहे की शांत वातावरणात उच्चारलेले शब्द तो आपल्याला साठवून ठेवतो. भीष्मांनी जेव्हा ती नावे सांगितली तेव्हा सहदेवांच्या स्फटिकाने ते सगळे टिपून ठेवले आहे. सहदेवाने शिवाचे ध्यान केले तर तो स्फटिकातून हे ध्वनी परत मिळू शकतो आणि वेदव्यास ते लिहून घेतील. जगातला पहिला हा टेप रेकॉर्डर किंवा स्फटिक सहदेव आणि वेदव्यास या जागी बसले जिथे भीष्म पितामहांनी सहस्रनाम सांगितले होते. सहदेवाने शिवाचे ध्यान सुरू केले. स्फटिकात साठवलेले ध्वनी हळूहळू प्रकट होऊ लागले आणि वेदव्यास एक एक नाव लिहून घेऊ लागले. असे वेदव्यासांनी विष्णू सहस्रनाम लिहून महाभारतात समाविष्ट केले. हे सांगताना कांची परमाचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती स्वामी म्हणाले, जगातील सर्वात पहिला टेप रेकॉर्डर म्हणजे हा स्फटिक, ज्याने आपल्यासाठी विष्णू सहस्रनाम जपून ठेवले. हे ऐकून सगळे स्तब्ध झाले. आणखी एक गोष्ट जी कमी माहीत आहे, महाभारतात 2 महान उद्देश आहेत. एक अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने दिलेली भगवद्गीता आणि दुसरा युधिष्ठिराला भीष्माने दिलेले विष्णू सहस्रनाम. आणि हे दोन्ही वेदव्यासांनी लिहून ठेवले. विशेष म्हणजे विष्णू सहस्रनाम सांगताना श्रीकृष्ण स्वतः श्रोता होते. विचार करा, ज्याची नावे सांगितली जात होती तो स्वतः ऐकत होता. ते किती जुने आहे. महाभारत युद्ध साधारण इसवी सन 3067 मध्ये झालेले असे मानले जाते. म्हणजे विष्णू सहस्रनाम आपल्याला येऊन आता जवळपास 51,000 वर्षे झाली आहेत. 51,000 वर्षांपूर्वी रणांगणावर सांगितले एक स्फटिकात साठवलेले वेदव्यासांनी लिहून ठेवलेले आणि आज आपण घरी बसून ते तर लक्षात घ्या, पुढच्या वेळी विष्णू सहस्रनाम म्हणाल तेव्हा एक क्षण थांबा.
कुरुक्षेत्राच्या त्या भयान रणांगणावर बाणांनी घाण केलेल्या भीष्मांनी जे सांगितले, सहदेवाच्या स्फटिकाने जे जपले, वेदव्यासाने जे लिहिले, ते 51,000 वर्षानंतर तुमच्या ओठावर आहे. हे नुसते शब्द किंवा स्तोत्र नाही, ही दिव्य स्पंदना आहेत. ओम नमो भगवते वासुदेवा नमः. तर आजची ही छोटीशी माहिती या मंत्राबद्दल